तर आज एका दुसऱ्या व्यक्तीसाठी मला माझं कॉम्पिटिशनमधलं असलेलं नाव वापस घ्यावं लागलं. तर कारण काय होतं चला पुढे सांगते. जे पण आर्मी क्वार्टर्समध्ये राहतात त्यांना माहिती असेल की इथे प्रत्येक महिन्याला फॅमिली वेलफेअर्स होतात. त्याच्यामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आणि कॉम्पिटिशन घेतात. तर अशाच एका कॉम्पिटिशनमध्ये माझं पण नाव होतं. ज्यांचं नाव होतं त्या सर्व लेडीजला ऑफिसमध्ये बोलवलं होतं. आम्ही सर्व लेडीज गेलो. त्याच्यामधली एक लेडीज जी होती ती आता नवीनच आली होती आणि तिचा मुलगा जो आहे तर माझ्या मुलापेक्षा मोठा होता. आणि तिचा मुलगा माझ्या मुलाच्या हातातली गाडी पाहून रडायला लागला की त्याला तीच गाडी पाहिजे. मग काय त्याचं रडणं पाहून मला आली किंवा आणि मग मी पिल्याच्या हातातली गाडी जी आहे ती काढून त्याच्या हातात दिली. मला तो तर शांत बसेल. मी पिल्लूला काहीतरी समजून सांगेल असं मला वाटलं. पण माझा पिल्लू रडायला लागला कारण त्याची ती फेवरेट गाडी होती. तो कोणालाच देत नाही. मग तो रडायला लागला. पण नाईलाज असतो मला त्याच्या हातातली गाडी घेऊन परत पिल्लूच्या हातात द्यावी लागली. आता हे सर्व होताना तिची मम्मी पाहत होती. पण ती आपल्या लेकराला समजत नव्हती की त्याच्या लेकरामुळं आम्हाला त्रास होतो आहे. आपल्या लेकराला वगैरे घ्यावं. पण ती काहीच करत नव्हती. मग काही सीनियर मॅडम वगैरे आल्या आणि आमचं जे आहे ते कॉन्व्हर्सेशन सुरू झालं. पण ती तरी पण तिचा मुलगा जो होता माझ्या पायापाशीच रडत होता. मी तिच्या मम्मीला म्हटलं, "दीदी आप इसको ले लियो बहुत रो रहा है." तर ती म्हणते, "दीदी इन दोनों को छोड़ दो, ये दोनों खेल लेंगे." आता मला माहिती होतं तिचा मुलगा मोठा आहे, ॲग्रेसिव्ह आहे, त्याच्या मुलाला मारून गाडी घेऊ शकतो. म्हणून मी म्हटलं की मेरा बच्चा मारता है दीदी, मैं ऐसे नहीं छोड़ सकती. तिच्या मुलावर नाव घालण्यापेक्षा मी माझ्याच मुलाला म्हटलं की मेरा बच्चा मारता है. मग काय तिची मम्मी म्हणते मला की फिर दीदी आप उसके हाथ की गाडी लेके मेरे बच्चे को दे दो, शांत बैठ जाएगा. म्हणजे माझं डोकं असलं खराब झालं ना की खरंच असलं कसलं बाहेर राहतात नाही की ह्यांना अक्कल नावाची चीज राहते का नाही. म्हणजे माझ्या लेकराला मी रडतं सोडून त्याचीच गाडी असून त्याला रडतं सोडून मी दुसऱ्याच्या लेकराला शांत करून म्हणजे मी एवढं बिनडोक आहे का. बरं ठीक आहे माणुसकीच्या नादाने दिलं पण असं पण माझा पण मुलगा रडतोय तर दिसतंय ना. पण तरी पण ती अशी बोलते म्हणजे मला वाटलं यार हिच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाही आहे. नंतर काय माझा मुलगा रडतोय म्हणून मीच म्हणलं मॅम मेरा बच्चा रो रहा है इसलिए अभी मैं कंपटीशन में पार्टिसिपेट नहीं कर पाऊँगी और मुझे करने भी नहीं आएगा इसलिए मेरा आप नाम काट दो और मैं अगली बार इसमें पार्टिसिपेट कर लूँगी. म्हणजे एक अशा नालायक बाया राहतात ना खरंच आर्मी ह्याच्यामध्ये पण एवढे स्वार्थी राहतात ना त्यांना वाटतं फक्त सर्व गोष्टी त्यांच्याच बघाव्या. म्हणजे काय आम्ही काय गुत्त घेतले तुमचं सगळं बघायचं. तुमच्या लेकरं तुम्हाला सांभाळणं होत नसतं तुम्ही आणतात कशाला. म्हणजे दुसऱ्यांच्या लेकरांना सांभाळणं का आम्ही गुत्त घेतले का म्हणजे कसली बिनडोक बाया राहतात यार. आजसाठी बस एवढं थँक्स.